नमस्कार मित्रांनो, 11 मेच्या भागामध्ये अक्षरा बेडरूममध्ये येते आणि म्हणते गाणं शिकवण्यासाठी हात धरायची काय गरज आहे. तेवढेच चारुहास येतो आणि म्हणतो अक्षरा, आदिपती किती छान गातो ना, चल खाली जाऊन ऐकूया. अक्षरा म्हणते नको, येतं इथं ऐकू. चारुहास तिला आग्रह करत असतो. ती नको, मला नाही जाता येणार खाली. तो असं म्हणतो अक्षरा एकच वाक्य सारखं बोलते. काय झालं बाळा. ती बाबा, मी सरगम मॅडमला रिक्वेस्ट करायला गेले होते ना, तुम्ही परत या म्हणून, तर त्यांनी मला अट घातली. त्यांचा क्लास सुरू असताना मी तिथे जायचं नाही. चारुहास म्हणतो काय, अशी कशी अट घातली आणि तू मान्य कशी केली. ती बाबा, पर्यायच नसता. मी अट मान्य केली नसती ना, त्या परत आल्याच नसत्या. तो बालिशपणा ह्या. अक्षरा, तू नाही मान्य करायचा. अक्षरा म्हणते असू द्या बाबा, आपल्याला काय, आदिपतींनी गाणं शिकणं महत्त्वाचं होतं. पण मला असं वाटतंय ते गैरफायदा घेत आहेत. तो म्हणजे काय झालं असं. अक्षरा म्हणते बाबा, मी आत्ता खाली गेले होते. माझं काय म्हणणं आहे, ते आदिपतींना गाणं शिकवायला आल्या ना, आणि त्यांना जर आदिपतीचं गाणं आवडलं असेल, त्यांनी टाळ्या वाजवाव्या, त्यांचं कौतुक करावं. हात पकडायची काय गरज आहे. चारुहास म्हणतो कुणी कुणाचा हात पकडला. तुम्ही अहो त्या सरगमनी, नाही म्हणजे सरगम मॅडमनी आदिपतींचा हात पकडला. इकडे सरगम आदिपतीला म्हणते गाणं शिकणं म्हणजे गाडी चालवण्यासारखं असतं. तुम्ही कसं कार चालवताना गिअर बदलता, ब्रेक दाबता, ॲक्सिलेटर दाबता, सगळं तुम्ही तुमचंच करता ना, का साईडला कुणाला बसून म्हणता आता गिअर बदला, ब्रेक दाबा. आदिपती म्हणतो नाही, आपसुकच होतं की सगळं. गिअर दाबला की स्पीड पकडला की आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. एक एक गोष्टी आपोआपच. तुम्ही ते एक्झॅक्टली करेक्ट. गाण्यात पण तसंच असतं. सूर, ताल आणि लय ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या फक्त सांभाळायच्या असतात. आदिपती म्हणतो एक नंबर सांगताय बरं का तुम्ही, एकदम सोप्या भाषेत. असं उदाहरण देऊन सांगितलं की नाही. डोक्याला बोट लावत म्हणतो फीट बसते डोक्यात. आमच्या मास्तरीबाईवानी सेम टू सेम ते अगदी अशाच शिकवतात. नाहीतर हे गाणं बिणं आमचा प्रांतच नाही हो. हे शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले. सूर, ताल, चाल, ढाल हे रागांची नावं. विषय हार्ड आहे हो, साधं नाही. सरगम म्हणते अहो काही हार्ड नाही आहे, मी आहे ना तुमच्यासोबत. आता काय विषय हार्ड बीड होत नसतो. आदिपती हसून म्हणतो म्हटलं ना, सेम टू सेम मास्तरीबाईचीच आठवण येते आम्हाला. आता सरगमचा चेहरा पडतो. ती म्हणते पण तुम्हाला मी आवडते ना. आता मात्र आदिपतीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. इकडे अक्षरा म्हणत असते बाबा, तिने हात पकडला. ती एवढी आई परवत असते. चारुहास म्हणतो अगं पेटीवर हात ठेवण्यासाठी पकडला असेल. ती म्हणते नाही बाबा, मला कळतं ना, तिने मैत्री म्हणून हात पकडला. आता अक्षरा सारखी बोलत असते. चारुहास म्हणतो हे भयंकर आहे, भीषण आहे. तो अजून बरंच बोलत असतो. अक्षरा म्हणते बाबा तुम्ही हसताय का. तो अक्षरा तुला कळतं का, तू आदिपती बाबतीत खूप पॉझिटिव्ह होते. ती नाही बाबा, असं काहीच नाही आहे. चारुहास म्हणतो अगं गैर काय त्यात, तुझा नवरा आहे तो, आणि तुझं त्याच्यावर अतोनात प्रेम असणारच. मी बरोबर बोलतो ना. आता अक्षरा स्माईल करते. तो तू एक काम करू शकते, क्लास संपला की तिथे जात जा. अक्षरा म्हणते मग काय उपयोग आहे. तो अगं तू तिथे जा आणि तिला सांग बाई ग, आदिपती माझा नवरा आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे. तू एक पाहुणी आहे आणि संगीत शिकवायला आली. तू शिक्षिका आहे, शिक्षिका बनूनच राहा. अक्षरा म्हणते हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी जाते आणि तिला म्हणते तू शिक्षिका आहे, फक्त गाणं शिकवायचं. शिक्षिकेने शिक्षिकेसारखंच राहायचं, मैत्रीण बनण्याचा प्रयत्न नाही करायचा. चारुहास म्हणतो अक्षरा तू एवढ्या रागात बोलली ना, ती निघून जाईल आणि पुन्हा आदिपतीचं गाणं शिकायचं राहून जाईल. आदिपती म्हणतो म्हणजे. सरगम म्हणते नाही म्हणजे तुम्ही सारखं मास्तरीबाईचं नाव घेताय. मी जे गाणं शिकवते ते आवडतंय ना तुम्हाला. आदिपती म्हणतो अहो म्हणजे काय, लय भारी शिकवताय, मला आता मजा यायला लागली. सरगम म्हणते एक विचारू. आदिपती म्हणतो विचारा ना. ती म्हणते अक्षराच्या पहिले तुमच्या आयुष्यामध्ये कुणी होतं का अक्षराच पहिले आहेत. तर तो नाही मास्तरीबाई, वन अँड ओनली वन. हे बघा याच्या आधी आमचं काही शिक्षण झालं नाही, त्यामुळे कॉलेजमध्ये गेलो नाही, कुणी भेटण्याचा संबंधच आला नाही. मास्तरीबाईकडे बघितलं आणि आमची विकटच गेली हो. ते काय म्हणतात लव अँड फर्स्ट साईट. आता सरगमचा जळफळाट होतो. आदिपती बोलायला लागतो. ती थांबूया का आपण आता. आदिपती म्हणतो थांबूया. सगळे एकाच दिवशी नको शिकायला, अपचन व्हायचं. पुढचं पाठ मागचं सपाट, आम्हाला फॅक्टरीत पण जायचंय. सरगम म्हणते मध्ये मध्ये रियाज करा आणि निघून जाते. आदिपती गाणं म्हणत असतो. तेवढ्यात अक्षरा खाली येते आणि इकडे तिकडे बघते. तो आता मागे फिरतो आणि अक्षराची टक्कर होते.
ती म्हणती काय झालं? तो सॉरी एक्सायटेडमध्ये गाणं म्हणता म्हणता मला कळलंच नाही तुम्ही मागं उभा आहेत. अक्षर म्हणते लवकर संपवला, कुठे आहेत त्या? अधिपती म्हणतो तुम्हाला काही बोलायचं होतं का? ती म्हणती हो थोडंसं. तो घाबरून म्हणतो काय? ते असून म्हणते काही नाही तुमच्या गाण्यातली प्रगती तेच बोलायचं होतं. अधिपती म्हणतो ते कसं वाटायला माहिती का? ते तुमच्या शाळेतले पालक नाही आहेत का? आमचं पोरगं बोट करत म्हणतो नीट अभ्यास करतं का? नीट पाडे म्हणतं का? तो मोठ्याने हसायला लागतो. भुवनेश्वरी म्हणते काय अधिपती झाली का शिकवणी? तर हे काय आत्ताच? ती मग तुम्ही फॅक्टरीत गेले नाही? गाणं शिकायला आवडतं नवं? तो ओ एक नंबर. भुवनेश्वरी म्हणते ते दिसतंय की तुम्ही चांगलंच रमलात. त्या सरगम पण चांगले शिकवतात त्यामुळेच रमला असाल तुम्ही. अधिपती म्हणतो होय की त्यांच्यामुळेच रमलो, एक नंबर शिकवतात, लय भारी, नाद खुळा. त्यांनी आज एक उदाहरण सांगितलं बरं का. तो सांगत असतो आणि अक्षरा त्याच्याकडेच बघत असते. तो एक नंबर सांगितलं यांच्यावानीच. तो निघून जातो. भुवनेश्वरी म्हणते काय हो सुनबाई कसल्या विचारात ते? ती नाही हो मॅडम कसलं काय? भुवनेश्वरी म्हणते अहो आता अक्षय तृतीया आली आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, असं तोंड पाडून बसू नका. ह्या घरच्या सुनबाई आहेत तुम्ही, घरामध्ये काय काय लागतं यादी काढा आणि गोविंदला द्या. फॅक्टरीमध्ये इन्चार्ज त्या मुलीला अडवतो. ती काय झालं सर काही काम आहे का? त्याला आठवतं चंचीचं बोलणं. अहो गाडीवर एकटे येता तिला आणत जा ना डबल शीट. तो होय तर काम आहे, उगाच अडवलं का? ती मुलगी घाबरून म्हणते बोला ना काय काम आहे? तर तू बसने येते ना? नाही म्हणजे तुला कधी उशीर होतो मग मला उगाचच ओरडायला लागतं तुला. आता तो बरंच काही बोलतो आणि तिचा हात पकडतो आणि म्हणतो अशी फ्रेंडशिप कर माझ्याशी, दिवसभर तू राणी म्हणून राहशील, काय बी काम करायचं नाही. ती मुलगी रडवली होती आणि म्हणते मला जाऊ द्या प्लीज. तो आता शटर बंद करतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि गोलगोल फिरवतो. ती उठून जायला लागते. तो पुन्हा पकडतो. त्याच्या हातामध्ये स्क्रूड्रायव्हर असतं. तो तिला पुढे मागं करत त्रास देत असतो. ती रडायला लागते. तो मारणार नाही मी, इथं काय घडलं ना तू जर बाहेर सांगितलं ना, आता तू कुठं राहती ना ते पण मला माहिती आहे, तुझं खानदान पण मला माहिती आहे, सगळ्यांना संपून टाकीला. तवा तोंड बंद. आता शेटर उघडतो. तेवढ्यात अधिपती आणि ओंक्या समोरून येतात. अधिपती त्या मुलीकडे बघतो. ती घामाघूम झालेली असते आणि घाबरलेली पण असते. तो काय हो काय झालं ताई? ती अडकळत म्हणते नाही आणि त्याच्याकडे बघते. तो माझ्याकडे काय बघते सांग की, दाखले सरकार विचारतायत. आता ते मुलीला त्याची धमकी आठवते. ती नाही काहीच नाही. तेवढ्यात अधिपतीला फोन येतो. तो 10 मास्तरीबाई पोचलो की, बरं मी नंतर फोन करतो. त्या मुलीला म्हणतो तुम्ही एकटे कस काय? बाकीच्या बायका कोणीकडे गेल्या? रमेश म्हणतो चहा प्यायला गेल्यात. तो आता एवढा बहाणा बनवत असतो की अधिपतीला चांगलाच संशय येतो. तो त्याला इग्नोर करतो आणि त्या मुलीला म्हणतो काय झालं ताई? ती काही नाही आणि निघून जाते. ओंक्या म्हणतो रमेश काय रे बाबा कामं चाललीत ना? रमेश निघून जातो. अधिपती म्हणतो काही गडबड नसेल ना? जरा घाबरल्याने दिसती नाही? ओंक्या नुसतं वय म्हणू नको, तू स्वतः लक्ष दे. आता अक्षरा घरातल्या कामाला लागते. तेवढे 4 वेळेस येतो. अक्षरा पुन्हा तेच बोलायला लागते आणि म्हणते अधिपती सारखं तिचं कौतुक करतायत. 4 म्हणतो तू एक काम कर ना, तिला आत्ता फोन कर आणि तिच्याशी बोलून घे. आता 4 निघून जातो. पण अक्षरा विचारात पडते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.